डेटा टाइप्स बघितले, बरोबर आहे. डेटा टाइप्स मध्ये आपण टाइप्स ऑफ डेटा चेक केले की कुठले कुठले टाइप्स आहेत पायथन मध्ये. सो स्टार्ट फ्रॉम इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स, बुलियन, त्याच्यानंतर स्ट्रिंग, बाइट्स, बाइट अरे, हे सगळे 14 डेटा टाइप्स आपण बघितले. आता आपल्याला हे डेटा टाइप्स इंडिव्हिज्युअली डिटेल्स मध्ये बघायचे आहेत. ओके, इंडिव्हिज्युअली डिटेल्स मध्ये बघायचे आहेत. सो पहिला डेटा टाइप आहे इंटिजर डेटा टाइप, बरोबर आहे. INT इंटिजर डेटा टाइप. ओके ओके सो फर्स्ट ऑफ ऑल इंटिजर म्हणल्यावर तुम्हाला समजतंय की 1 2 3 4. ओके, सो दॅट इज अ सबसेट ऑफ द होल रेंज. ओके, तर होल रेंज म्हणजे काय, नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह, डेसिमल्स, तर त्याला होल नंबर्स म्हणतात, बरोबर आहे. होल नंबर्स म्हणजे एक्स ऍक्सिस वर नेगेटिव्ह इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी सगळे नंबर्स आहेत, त्यांना काय म्हणतात, होल नंबर्स म्हणतात. ओके, सो यातले आपण त्याच्यासाठी कुठलाही नंबर आपल्याला रिप्रेझेंट करायचा झाला तर त्या नंबरचा टाइप काय असतो, इंटिजर. नंबरचा टाइप काय असतो, इंटिजर. सो वी कॅन यूज, पॅरलली लिहायला चालू करा, वी कॅन यूज int data type, int data type to represent whole numbers. ओके, होल नंबर्स म्हणजे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डेसिमल्स येणार, इंटिजर्स येणार. ओके, त्याला इंटिग्रल व्हॅल्यूज आपण म्हणू शकतो. सो फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल आहे a इज इक्वल टू 10. ओके, a इज इक्वल टू 10. तुम्ही त्याची व्हॅल्यू डिफाईन केली आहे. a मध्ये काय स्टोअर केलाय, नंबर 10. तर त्याचा तुम्हाला टाइप पाहिजे. सो तुम्ही काय लिहिणार, टाइप ऑफ a, आणि मग तुम्हाला आन्सर मिळणार आहे इंटिजर. आपण हे ऑलरेडी चेक केलंय, तर एकदा आपण चेक करू. मी म्हणतो b इज इक्वल टू सपोज 10, राईट. आपल्याला टाइप चेक करायचं, टाइप ऑफ b व्हेरिएबल. सो इथे तुम्हाला टाइप मिळालाय इंट. ओके, so write a note in Python 2. In Python 2 we have long data types. We have long data types to represent, मी अर्थ सांगतो याचा, लिहून घ्या आधी. To represent very large integral values, very large integral values, but in Python 3, there is no long type explicitly, and we can represent long values also, by using int type only.
by using int type only. ओके, आता मी तुम्हाला याचं मीनिंग एक्सप्लेन करतो की सपोज आपला सी चा कंपाइलर आहे, बरोबर आहे, सी चा कंपाइलर आहे. सो सी मध्ये इंटिजर असतो 2 बाइट्सचा. किती असतो? 2 बाइट्सचा. म्हणजेच किती बिट्स? 2 इंटू येस 1 बाइट म्हणजे किती बिट्स? 8 बिट्स. म्हणजे टोटल 16 बिट्स झाले, बरोबर आहे. टोटल किती बिट्स झाले? 16 बिट्स झाले. मग तुम्हाला जर नंबर रिप्रेझेंट करायचा आहे तर तो 2⁻16 मध्ये तुम्ही काय करू शकता? रिप्रेझेंट करू शकता. तर त्याचा नंबर येतो -65 रेंज. त्याची रेंज येते -65536 to 65535. ओके, अशी ही रेंज आहे. म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा जर मोठा नंबर रिप्रेझेंट करायचा आहे, बरोबर आहे, तर तुम्हाला नंबर ऑफ बिट्स काय लागणार आहेत? नंबर ऑफ बिट्स 16 पेक्षा जास्त लागणार आहेत. 16 पेक्षा जास्त लागणार आहेत. म्हणजे 01 01 1 01 1 व्हॉटएव्हर हे किती असणार आहे? टोटल 16 बिट्स असणार आहेत, बरोबर आहे. तर हे झाला इंटिजर, हा सी मधला इंटिजर झाला. आता जेव्हा तुम्हाला लॉंग इंटिजर किंवा डबल म्हणजे 32 बिट्स किंवा मोर दॅन 32 बिट्स जेव्हा नंबर रिप्रेझेंट करायचा आहे तेव्हा तुम्हाला इंट, डबल, लॉंग डबल असे डेटा टाइप्स वापरावे लागतात. काय करावे लागतात? साईज नुसार तुम्हाला डेटा टाइप चेंज करावा लागतो. आता तुम्ही विचाराल की सर एवढे कष्ट का? बरोबर आहे, एवढे कष्ट का? तर फर्स्ट ऍडव्हान्टेज इज मेमरी. सपोज आपल्याला मोठे नंबर्स लागणार नाही आहेत, बरोबर आहे, सपोज आपल्याला मोठे नंबर्स लागणार नाही आहेत, तर आपण काय करू शकतो? कमी मेमरी मध्ये आपलं कॅल्क्युलेशन करू शकतो. सपोज 2 नंबर्स मल्टिप्लाय करायचे आहेत, ए इंटू बी मोठे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की त्याचं प्रॉडक्ट काय असणार आहे? 16 एवढ्या रेंज मध्ये बसणारच आहे. सो तुम्ही काय करू शकता? यू कॅन यूज इंटिजर ओनली. आणि जेव्हा आपलं कॅल्क्युलेशन एक्सीड करणार आहे 16 बिट्स जास्त जाणार आहे तेव्हा तुम्ही लॉंग इंटिजर वापरू शकता. बट याच्यामध्ये काय आहे की इथे तुम्हाला मेमरीची काळजी घ्यावी लागते सी मध्ये. ओके, यू आर टेकिंग केअर ऑफ मेमरी. बट इन पायथन याची तुम्हाला गरज नाही आहे. ओके, याची तुम्हाला गरज नाही, याची तुम्हाला गरज नाही. डायरेक्टली फक्त तुम्ही काय करू शकता? इंटिजर हा डेटा टाइप वापरू शकता. इंटिजर हा डेटा टाइप वापरू शकता. समजलंय काय? सिग्निफिकन्स समजलाय का इंटिजरचा? सी मध्ये आपण काय काय वापरायचो? इंटिजर, डबल, लॉंग डबल, एक अनसाइन्ड असतो, साइन इंटिजर असतो. याच्यामध्ये आपल्याला फक्त इंटिजर हा डेटा टाइप वापरायचा आहे. म्हणजे काम सोपं केलेलं आहे युजरचं. ओके, चॅट मध्ये टाका, हे समजलंय का? येस, ओके. अजून कोण राहिलाय? बुद्धांक. ओके, ठीक आहे. So what are the types or the ways in which we can represent a integer? So we can represent integer values in the following ways. ओके, पहिला म्हणजे डेसिमल फॉर्म.
बरोबर आहे, डेसिमल. त्याच्यानंतर बायनरी फॉर्म. आपण रिप्रेझेंट किती प्रकारे करू शकतो ते डिस्कस करतोय. डेसिमल फॉर्म, बायनरी फॉर्म, ऑक्टल फॉर्म हे आपण डिटेल मध्ये घेणार आहे. ऑक्टल फॉर्म अँड लास्ट इज द हेक्साडेसिमल फॉर्म. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं डेटा टाइप वापरायचं काम सोपं झालेलं आहे. ते म्हणजे डायरेक्टली तुम्ही इंट वापरायचं. फक्त कुठलाही नंबर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे तर त्याचा डेटा टाइप काय येणार आहे, इंटिजर येणार आहे. बरोबर आहे. पण इंटिजरला आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बरोबर आहे. आपण काय करू शकतो, इंटिजरला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ते फॉर्म्स आपण फक्त बघायचे आहेत. सो फर्स्ट इज डेसिमल फॉर्म. ओके, सो याचा बेस काय असतो, डेसिमल म्हणजे 10. बेस काय असतो, 10. ओके, so it is a default number system in Python. It is default number system in Python. म्हणजे तुम्ही एक नंबर दिला की तो असं समजलं जाणार की तो डेसिमल आहे. तो काय आहे, डेसिमल फॉर्म मध्ये. आणि अलाउड डिजिट्स, the allowed digits are 0 to 9. बरोबर आहे, 0 to 9. एक्झाम्पल 10, ओके, 19, 20. बरोबर आहे. हा फॉर्म झाला, फॉर्म. ओके, हा काय झाला, फॉर्म झाला. त्याच्यानंतर सेकंड टाइप आहे बायनरी. बायनरी फॉर्म मध्ये बेस काय असतोय, 2 असतोय. बेस काय असतोय, 2 असतोय. and the allowed digits are 0 and 1. okay, 0 and 1. त्याच्यानंतर याच्यात लिहावं लागतं की लिटरल व्हॅल्यू मीन्स लिटरल व्हॅल्यू should be prefixed with 0b or capital 0b. okay, 0b or capital 0b. आता सपोज एक नंबर आहे 1111. बरोबर आहे. तर तुम्ही हा आहे बायनरी मधला. बरोबर. डेसिमल मध्ये किती होणार आहे सांगा चॅट मध्ये. 1248. बरोबर ना. म्हणजे 8 ने 4 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. बरोबर आहे. डेसिमल मध्ये किती होणार आहे 15 होणार आहे. तर सपोज तुम्ही याला a इज इक्वल टू 15 हा झाला त्याचा डेसिमल फॉर्म. बरोबर आहे. पण बायनरी मध्ये कसं लिहिणार, a इज इक्वल टू 0 b 1111 और 0 b 1111. समजलंय का? येस, नो? गुदांक येस, अक्षय येस, अजय येस, प्रणव येस. ओके, ठीक आहे.
सो दिस वॉज द बायनरी फॉर्म. ओके, याचा टाईप हा इंटिजरच आहे. डेसिमलचा पण टाईप इंटिजर आहे, बायनरी फॉर्मचा पण टाईप इंटिजर आहे. आपण फक्त फॉर्म बघतोय की सेम नंबर, म्हणजे सपोज 15 आहे इथं, तो 15 इथं या वे मध्ये रिप्रेझेंट केला आहे. ओके, सो दिस इज अ रिप्रेझेंटेशन. आता थर्ड फॉर्म आहे ऑक्टल फॉर्म. थर्ड फॉर्म आहे ऑक्टल फॉर्म. याचं बेस काय आहे? 8. बेस काय आहे? 8. आता याच्यामध्ये द अलाउड डिजिट्स आर, म्हणजे तुम्ही रिप्रेझेंट कुठल्या कुठल्या डिजिट्सने करू शकता. अलाउड डिजिट्स आर 0 to 7. ओके, 0 to 7 and literal value should be prefixed with 0 आणि O capital or 0 आणि small o. ओके, 0 capital O आणि 0 किंवा small o. एक्झाम्पल 0 0 1 2 3. ओके, 0 0 1 2 3. मग याचा डेसिमल मध्ये तुम्ही कसं करणार? येस, हा 0 1 आणि 2 बरोबर आहे. म्हणजेच 1 into 8 raised to 2 plus 2 into बेस काय 8 आहे ना, 2 raised to 1 plus 3 1 2 3, तर 1 2 3 दिसतंय, into 8 raised to 0. म्हणजे किती येणार? 8 चा स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 16 8 raised to 0 1 प्लस 3. म्हणजे हा डेसिमल मध्ये किती झाला? 6 plus 4 10 13 6 7 8. ओके, म्हणजे 83 in decimal is equal to 123 in octal. 123 in octal. समजलं काय? यस नो का चॅट मध्ये? येस, गुड. ओके, सो तुम्हाला हे समजलंय किंवा याला 0 आणि कॅपिटल O 1 2 3 असं लिहू शकता. ओके, हा 0 आहे आणि हा O आहे, बरोबर आहे. ओके, सो लास्ट फॉर्म, that is the fourth, hexadecimal form. हेक्साडेसिमलचा बेस असतोय 16. ओके, सो किती फॉर्म्स बघितले आपण? पहिलं डेसिमल ज्याचा बेस आहे 10, मग बायनरी ज्याचा बेस आहे 2, मग ऑक्टल ज्याचा बेस आहे 8 आणि लास्टला हेक्साडेसिमल ज्याचा बेस आहे 16. ओके, सो याचे रूल्स काय आहेत? द अलाउड डिजिट्स आर 0 to 9, बरोबर आहे. मग नंतर A to F असं चालू होतंय ना, 0 to 9 आणि डेसिमल मध्ये आपण हे बघितलेलं सेमच आहेत. मग 10 ला आपण A म्हणतो, मग 11 ला B म्हणतो, तसं 16 पर्यंत काय म्हणतो आपण? F पर्यंत जातो, बरोबर.
so sorry 16 नाही 15 ओके कॉमा A to F ओके A to F आणि इथं तुम्ही बोथ अप्पर अँड लोअर केसेस आर अलाउड बोथ अप्पर अँड लोअर केसेस आर अलाउड ठीक आहे त्याच्यानंतर लिटरल व्हॅल्यू should be prefixed with 0x or 0 capital X okay okay so we'll see one example A ची व्हॅल्यू आहे फेस ओके सपोज 0x F A C E बरोबर आता हे कन्वर्जन ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे तर याचा बेस काय आहे 16 आहे बरोबर तर E म्हणजे किती येणार 0 to 9 आहे तसं बरोबर आहे 0 to 9 आहे तसं त्याच्यानंतर 10 ला A 11 ला B 12 ला C 13 ला D 14 ला E आणि 15 ला F आता पहिले काय पाहिजे आपल्याला F म्हणजे फेस मध्ये F इथे आहे म्हणजे मी काय लिहिणार इथं 15 F म्हणजे 15 इंटू बेस किती आहे 16 रेस टू 0 1 2 आणि 3 म्हणजे क्यूब ओके प्लस A म्हणजे किती आहे 10 इंटू 16 चा स्क्वेअर A ला इथं हे किती आहे पॉवर 2 आहे प्लस C 12 इंटू 16 रेस टू 1 प्लस E म्हणजे 14 इंटू 16 रेस टू 0 हा जो काही नंबर येईल तो म्हणजे तुमचा डेसिमल नंबर आता हे 16 क्यूब वगैरे हा खूप मोठा नंबर जाईल ओके बट तो झाला डेसिमल मधला नंबर आता मी कन्वर्जन तुम्हाला रिव्हिजन म्हणून सांगितलेलं आहे ओके हे ऍक्च्युली तुम्हाला येणं एक्सपेक्टेड होतं की हेक्साडेसिमल टू बायनरी डेसिमल ओके हे तुम्हाला येणं अपेक्षित होतं समजलंय सो याच्यात काय काय वापरतो आपण 0 to 9 आणि स्मॉल A to F किंवा कॅपिटल A काही वापरू शकता A B C D E F पण वापरू शकता तुम्ही समजलंय ओके so there is one note being a programmer we can specify literal values in decimal binary
octal and hexadecimal forms. ओके, म्हणजे तुम्ही इनपुट म्हणून हे सगळे फॉर्म्स वापरू शकता. बट PVM, that is Python virtual machine, will always provide values only in decimal form. म्हणजे सपोज तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं दोन बायनरी नंबर्स, तर तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की तुम्हाला बायनरी मध्ये आन्सर येईल. तसं नाही, आन्सर तुम्हाला डेसिमल मध्येच येणार आहे. ओके, आन्सर तुम्हाला काय येणार आहे? डेसिमल मध्येच येणार आहे. ओके, सो एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज मी a इज इक्वल टू 10 म्हणलं, a इज इक्वल टू 10, त्याच्यानंतर मी कमांड दिली प्रिंट a, बरोबर. मग तुम्हाला आउटपुट काय येणार आहे? 10. त्याच्यानंतर b इज इक्वल टू 0 o 1 0, 0 o 1 0, बरोबर आहे. सपोज तुम्ही प्रिंट केलं b, तुम्हाला याचं हे काय येणार आहे? 8 raised to 0 1, 1 into 0 प्लस 1 into 8 raised to 0 1 2 3 ना, म्हणजे 8 raised to 1 म्हणजे 8 ला 10 म्हणतो आपण. मग जेव्हा प्रिंट होतोय तेव्हा आन्सर काय येणार आहे? 8 येणार आहे. म्हणजे कंपल्सरी जरी तुम्ही इनपुट याला ऑक्टल फॉर्म मध्ये, हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये दिलं तरी आउटपुट हा काय देणार आहे? कशामध्ये देणार आहे? डेसिमल मध्येच देणार आहे. ओके, सो सपोज c इज इक्वल टू 0x10 and when you print c, ओके, तुम्हाला मिळणार आहे 16. हेक्साडेसिमल आहे ना, सो 1 0 म्हणजे 0 1 म्हणजे बेस किती आहे? 16, म्हणजे 1 into 16 raised to 1 प्लस 0 into 16 raised to 0 म्हणजे 16 प्लस 0 म्हणजे 16. ओके, त्याच्यानंतर एक लास्ट एक्झाम्पल, d इज इक्वल टू 0b10 म्हणजे बायनरी, बरोबर. आता 0 1 म्हणजे 2, म्हणजे जेव्हा प्रिंट तुम्ही करता d तेव्हा आन्सर काय मिळणार तुम्हाला? 2. आता यातलं एक एक्झाम्पल आपण करून बघू. ओके, सो पहिलं आपलं a इज इक्वल टू 10 हे व्हेरिएबल तुम्ही डिफाइन केलं. आणि तिथं लिहिलं प्रिंट a. प्रिंट a, तुम्हाला आन्सर आलं 10, राईट. आता तुम्ही b डिफाइन केलंय 0 o ऑक्टल मधला 1 0, बरोबर आहे. b डिफाइन केलं ऑक्टल मधला 1 0. मग तुम्ही काय केलं? प्रिंट b केलं. तुम्हाला काय एक्सपेक्टेड पाहिजे की जसं बायनरी आहे तसं, बट इट ऑलवेज गिव्स इन डेसिमल, बरोबर आहे. तसंच हेक्साडेसिमल म्हटलं, सपोज c इज इक्वल टू 0x, सपोज तुम्ही बायनरी मधला हेक्साडेसिमल मधला नंबर टाइप केला, से FE8973FBA, ओके.
आता हा तुम्हाला किती मोठा नंबर देईल बघा. प्रिंट सी, दिसतोय? हा त्यानं डेसिमल मध्ये कन्वर्ट करून दिलाय. म्हणजेच ए म्हणजे 15, बरोबर आहे? सॉरी, ए म्हणजे 10, म्हणजे 10 इंटू 16⁻0, जसं आपण मगाशी केलं कॅल्क्युलेशन तसं. समजलंय? प्रॅक्टिकली पण आपण करून बघितलेलं आहे. येस नो टाका चॅट मध्ये. येस, ओके. Okay, so the next point is base convergence. त्यातला सब पॉइंट आहे बेस कन्वर्जन्स. ओके, सो फंक्शन्स कुठले कुठले ते बघू. पायथन provides the following inbuilt functions for base convergence. इनबिल्ट फंक्शन्स फॉर बेस कन्वर्जन म्हणजे ऑक्टल टू बायनरी, बायनरी टू ऑक्टल, हेक्साडेसिमल टू बायनरी. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट फंक्शन इज बिन. ओके, फर्स्ट फंक्शन इज बिन. So we can use bin to convert any base to binary. We can use bin to convert any base to binary. For example, so binary of 15, तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे? 15 चं बायनरी कसं काढणार? 0B1111, बरोबर आहे? त्याचं बायनरीचा आन्सर आहे, तुम्ही लगेच चेक करू शकता. सपोज A इज इक्वल टू 15 स्टोर केला आपण आणि बायनरी ऑफ A मिळाला तुम्हाला 0B11. इथं काय झालं? कन्वर्जन झालंय. कन्वर्जन कुठल्या बेस मधनं कुठल्या बेस मध्ये झालंय? A इज इक्वल टू 15 म्हणजे मी डेसिमल दिलाय, बरोबर आहे? A इज इक्वल टू 15 म्हणजे मी काय दिलाय? डेसिमल दिलाय. त्याचं कन्वर्जन कशात झालंय? बायनरी मध्ये झालंय. त्याचं कन्वर्जन कशात झालंय? बायनरी मध्ये झालंय. त्याच्यानंतर एक दुसरं एक एक्झाम्पल बघू. बिन ऑफ सपोज मी म्हणलं 0x10, म्हणजे हा हेक्साडेसिमल आहे, बरोबर आहे? म्हणजे हा नंबर काय आहे? 0x10 म्हणजे 16. तो हेक्साडेसिमल आहे. त्याचं कन्वर्जन कशात झालंय? बायनरी मध्ये झालंय, बरोबर आहे? 0 1 2 3 4, बरोबर आहे? 0 1 2 3 4 म्हणजे 2⁴ म्हणजे 16. म्हणजे हे काय झालं? बायनरीचं नंबर झाला, जो डेसिमल मध्ये किती येतोय? 16 येतोय. समजलंय काय? येस नो टाका चॅट मध्ये.
सो बायनरी हे फंक्शन बिन इंटू ब्रॅकेट हे फंक्शन कशासाठी वापरतात, तर बायनरी मध्ये कन्वर्ट करायला. ओके, एनी नंबर टू बायनरी, आणि तो नंबर ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट म्हणून पास करायचा आपल्याला. ओके, वी हॅव टू पास दॅट नंबर इन द ब्रॅकेट, म्हणजे त्याला म्हणायचं आर्ग्युमेंट पास करणे. ओके ओके, सो आता आपण जे एक्झाम्पल्स बघितले ते मी इथे लिहून ठेवतो, म्हणजे तुम्हाला लगेच कळू शकेल. बिन ऑफ 0 ओ, ओके, हा स्मॉल ओ किंवा कॅपिटल ओ काढू शकता. 1 1, याचा आन्सर काय येणार आहे, 0B1001. नेक्स्ट इज बायनरी ऑफ 0x10, याचा आन्सर काय येणार आहे, 0B1000. ओके, सो हे झालं कन्वर्जन फ्रॉम एनी नंबर टू बायनरी. लिहून झाले का? लिहून झालंय? अजय? ओके ओके, सो नेक्स्ट इज ऑक्टल. हे फंक्शन आहे ओसीटी. ओके, सो वी कॅन यूज ऑक्ट to convert from any base to octal. Okay, from any base to octal. आता तुम्ही ऑनलाइन कंपाइलर मध्ये हे ट्राय करून बघा, OCT 10. ओके, OCT 10 हा किती येणार, 0O12. ओके, ऑक्टल मधला 10 म्हणजे सॉरी बायनरी मधला 10 म्हणजे ऑक्टल मधला 1 2. तसंच एक एक्झाम्पल इथं घेतो मी, इथंच लिहितो, ऑक्ट 0B, सपोज बायनरी आहे 11111. ओके, तर याचा येणार आहे 0O17 ऑक्टल मध्ये. ओके, सो हा बायनरी आहे, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, ऑक्टल मध्ये झालंय. इथे डेसिमल आहे, याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, ऑक्टल मध्ये झालंय. आणि एक एक्झाम्पल, ऑक्ट 0x123. ओके, सो हा काय आहे, हेक्साडेसिमल आहे. काय आहे, हेक्साडेसिमल आहे. एक्स म्हणजे हेक्साडेसिमल, त्याचं कन्व्हर्जन कशात झालंय, ऑक्टल मध्ये, 0O443. ओके, सो हे झाले ऑक्टल. तुम्ही ट्राय करू शकता, एक एक्झाम्पल आपण ट्राय करू, ऑक्ट 0x123 करून बघू आपण. OCT 0x123 झाला 0443. ओके, याचं कन्व्हर्जन कशात झालंय, 0443. सो तुम्हाला हे समजलंय. थर्ड पार्ट is hex. So with this we can use hex function
to convert from any base to hex. To convert from any base to hex or hexadecimal or hexadecimal. Okay, so suppose तुम्ही hex of 100 म्हणला डेसिमल, तर त्याचा आन्सर येणार आहे 64. आता आन्सर एक्स मध्ये येणार ना, सो याचा आन्सर येणार आहे 64. आणि एक एक्झाम्पल घेऊया. हेक्स ऑफ 0B बायनरी मध्ये 1 2 3 4 5 6, तर त्याचं येणार आहे 0x31, सॉरी 3f, 0x3f. आणि एक लास्ट एक्झाम्पल, हेक्स ऑफ 0O म्हणजे ऑक्टल 1 2 3 4 5, त्याचं आन्सर येणार आहे 0x14E5. ओके, तुम्हाला हे एवढे नंबर्स लक्षात नाही ठेवायचे, तुम्हाला फक्त फंक्शन्स लक्षात ठेवायचे आहेत. बरोबर आहे. फंक्शन्स कुठले कुठले आहेत? पहिली गोष्ट म्हणजे बेस कन्व्हर्जन साठी बायनरी, राईट. बायनरी सपोज तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे एक डेसिमल टू बायनरी, तर तुम्हाला हे लक्षात ठेवा. तुम्ही काय करणार, तिथं फॉर्म्युला लावत बसणार नाही. 2 ने डिवाइड करायचं आहे, मग त्याच्यासाठी प्रोग्राम पण लिहू शकतो आपण. बरोबर आहे. जसं तुम्ही मॅथमॅटिकली कन्वर्ट करता त्याच्यासाठी कोड पण लिहू शकतो मोठाच्या मोठा, बट तिथं तुमचे कष्ट वाढणार आहेत. तर त्या जागी आपल्याला डायरेक्टली फंक्शन आपण यूज करू शकतो, बिन. ओके, त्याच्यानंतर ऑक्ट, त्याच्यानंतर हेक्स. समजलंय का हे? येस, नो? येस. जगदाळे गेला का? बर, ठीक आहे. आज एवढं वाचा. माझ्या मते हे आज तुम्हाला पचेल. ट्राय करून बघा ऑनलाईन कंपायलर वर. अजून 10 मिनिटं आहेत. आणि थोडं रिव्हिजन करा. ओके, बास करायचं आहे का पुढचं घ्यायचं टाईप फ्लोट? काय करू, कंटिन्यू करू? बस, ओके, ठीक आहे. वाचा जरा जे शिकवले ते.